नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6वी वर्गाचा पाठ पाहणार आहोत. पाठ क्रमांक 16. पाठाचे नाव आहे मुक्या प्राण्यांची कैफियत. चिव 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 ग तिकडे तू कोण ग? अगं मी कपिला मावशी. का ग चिव उदास दिसशी? काय सांगू गाई गाई छाती धडधडते पहा बाई. काय करू सुचतच नाही, भीती फार वाटते बाई. अगं चिव ताई, मोबाईलचा आवाज तुझं सहन ना होई. तू तर आहेस नाजूकशी. कपिला मावशी काय ग झाले, तुझे सध्या डोळे का पाणावले? काय सांगू चिव ताई, प्लास्टिकचा बघ ढीग किती. घासाबरोबर प्लास्टिक जाते, माझं तर पोट सुरू उठते. काय करावे सुचतच नाही, माणूस शहाणा होतच नाही. चल ग जाऊ तलावावर, पाणी पिऊ घूटभर. अगं कपिला, अगं चिव, नका इथले पाणी पिऊ. काग मासोळी, तू तर राहतेस याच जडी. अगं इथले जल विषारी, तगमग होती जीवाची भारी. पाणी आहे घाण घाण, तडफडती जलचरांचे प्राण. ते बघ आले नागोबा. अहो नागोबा, आज का झाले रागोबा? नाही वारू नाही शेती, मला पकडून लाया देती. नको ती अंधश्रद्धा, मानवा डोळे जरा उघड आता. का मुका प्राण्यांना देता त्रास, का जंगलाच्या करता रहाज. वाघोबा मग घालतात जळप, तुम्हाला करतात पोटात गळप. हो सर्व प्राणी काय म्हणतात? बोला आता. बोला तर आता. मानवा तर खरे. वंचरे आता नच तुझे सोय रे. तडफडतील मग दूध विना, तडफडती मग अन्न विना. जागृत होईन राखशील पर्यावरण. नका हो असे बोलू. नका हो असे बोलू. आम्ही आमचे वर्तन बदलू. पर्वत, जल, वातावरण नाही करणार प्रदूषण. सदा करीन वृक्षरोपण, हिरवेगार वनीकरण. कटिक पक्षीयन जलचर, सगळे सोयरे तुम्ही वंचर.